लॉयन्स क्लब नांदेड तर्फे शगुन एक्झिबिशनचे नांदेड शहरामध्ये शानदार सुरुवात। नांदेड शहरामध्ये दिनांक 1 ऑगस्ट रोजी लॉयन्स क्लब एंजल तर्फे शगुन एक्झिबिशन सुरुवात। उत्सव बॅकवेट हॉल, नावेहल्टी क्लॉथ सेंटरच्या पाठीमागे, हनुमान पेठ, वजीराबाद नांदेड या ठिकाणी दिनांक 1 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली। हे एक्झिबिशन 3 दिवसाचा असून या ठिकाणी 40 ते 50 दुकाने असून त्यामध्ये अकोला, नागपूर, लातूर, हैदराबाद, मुंबई व नांदेड या ठिकाणची दुकाने आलेली आहेत। तरी नांदेडकरांनी या संधीचा फायदा घेऊन या शगुन एक्झिबिशनला आवश्यक भेट द्या, असे आवाहन लॉयन्स क्लब तर्फे करण्यात येत आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन लायन दिलीपजी मोदी इंटरनॅशनल LCIF मल्टिपल डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स योगेशजी जयस्वाल, लॉयन्स हर्षद शहा, लॉयन्स प्रियंका शर्मा सेक्रेटरी, लॉयन्स संजीवनी पाटील, लॉयन्स अर्चना मंधानी, सुरभी माहेश्वरी, नीलम कासलीवाल इत्यादींची उपस्थिती होती।
नमस्कार. नमस्कार. नांदेड येथे माझं स्टॉल लागलेला आहे. शगुन कलेक्शन येथे एक्झिबिशन येथे लागलेला आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लायन्स क्लबच्या सगळ्या मेंबरनी खूप हे केलेलं आहे. ह्या प्रतिसाद दिलेला आहे. लातूरून आले. हो हो. साड्या मग कसा रिस्पॉन्स आहे? हो, खूप चांगला रिस्पॉन्स आहे मॅम. हो, खूप छान आहे आणि खूप व्हरायटी पण सुंदर आहे तुमची. दरवर्षी तुम्ही लावता का प्रत्येक ठिकाणी? नाही, ह्या वेळेसच लावले नांदेड मध्ये, पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. धन्यवाद. आपलं मनापासून नांदेड येथील सगळ्या महिलांना आवाहन करते की प्लीज सगळ्यांनी येऊन ह्या एक्झिबिशनला भेट द्या. शगुन एक्झिबिशन खूप चांगलं चाललंय. नांदेड खूप चांगलं रिस्पॉन्स देत आहे. लायन्स क्लबला पण थँक्यू सो मच. आभार. कारण आम्ही दरकडून मिळतो. महिला खूप मोठ्या संख्येने येतात. आता सकाळची वेळ आहे तर एवढी गर्दी आहे. दुपारी आपण बघू शकता प्रचंड अशी गर्दी लागलेली असते आणि प्रत्येकांचं सेल खूप होतं. ह्या मॅडमचं आताच त्यांनी सांगितलं की 10 साड्या त्यांच्या आताच गेलेल्या. तर आपलं खरोखरच मी नांदेडकरांचे मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांनी असंच प्रत्येक वेळी आम्हाला प्रतिसाद द्यावं आणि नांदेडकरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण नांदेडकर भरपूर प्रमाणात इथे येऊन प्रतिसाद देतात, एक्झिबिशनला येतात आणि मोठ्या संख्येनं ते वेगवेगळ्या भागात सगळे दुकानं बघतात आणि खरेदी करतात. हे एक्झिबिशन 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पर्यंत आहे. आम्ही दरवेळी वर्षातून 2 वेळा एक्झिबिशन लावतो. मग हे आता श्रावण महिन्यात असतं आणि दसरा झाल्या 3ऱ्या दिवशीपासून आमचं दुसरं एक्झिबिशन असतं. आता जवळपास 40 स्टॉल आमचे लागलेले आहेत आणि विविध भागातून. इथं आपण बघू शकता की अकोला आहे, लातूरचे 2 स्टॉल इथं आहेत आपण बघू शकता. तसंच नांदेडचे भरपूर आहेत, हैदराबादहून, मुंबईवरून, अकोला अशा विविध ठिकाणावरून, नागपूर अशा अनेक ठिकाणाहून इथं स्टॉल लागलेले आहेत आणि खूप मेहनतीनं ते आणि त्यांचं खूप चांगलं क्रिएटिव्ह असं सामान त्या स्टॉल मध्ये लावतात आणि नांदेडकर त्यांना पसंती पण देतात. मी नांदेड मधल्या सर्व महिलांना आवाहन करते आणि विनंती करते की कृपया इतके सुंदर अशी दुकानं लागलेली आहेत शगुन एक्झिबिशन मध्ये, तर तुम्ही इथं या, भेट द्या आणि खरेदीचा आणि इथं बघून तुम्ही खरेदी करा. कारण खूप सुंदर असे दुकानं आहेत आणि तुम्हाला खरोखरच म्हणजे सगळं जे काही पाहिजे तुम्हाला आवश्यक गोष्टी नक्कीच इथे मिळतील. धन्यवाद. लायन्स क्लब नांदेड एंजल्सचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि 4 वर्षापासून सतत ते दरवर्षी घेत आहेत. पहिले 2 वर्ष त्यांनी वर्षाला एकदा घेतलं आणि मागील 2 वर्षापासून वर्षातून 2दा करतात. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे काही ह्याची जो फंड रेझिंग होते ती सर्व गोर गरीब आणि गरजवंत लोकांच्या सेवाभावी कार्यासाठीच वापरतात, क्लबसाठी वापरत नाहीत. मी आज जे लायन्स क्लब नांदेड एंजल्स तर्फे हा भव्य दिव्य जो एक्सपो उभारण्यात आलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि लायन्स क्लब नांदेड एंजल्स मार्फत भरघोस सेवा कार्य आणि गोरगरीब गरजवंतांना लाभ मिळो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय लायन्स. लायन्स क्लब एंजल्स द्वारा आयोजित इस एग्जीबिशन में बहुत ही अच्छा कार्य कर रहे हैं। यहाँ पर जो इनका जो व्यापारियों से जो दुकान के यानी ये जमा करते हैं, निधि जमा करते हैं, ये समाज उपयोग के काम में आती है। इसलिए इनको, और ये इनका 4था वर्ष है, इनको हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं। थैंक यू। का यही उद्देश्य है कि हमारे यहाँ का लोकल बिजनेस है उनको बढ़ावा देना और जो घरगुती महिलाएं हैं उनको ये प्लेटफॉर्म दिया गया है कि वो उनकी सब सामान को, उत्पाद को यहाँ पर सबके सामने प्रदर्शित कर सकें।